थँक्यू. येस. आणि मी खूप काही प्रश्न काढलेले आहेत आणि आज आम्हाला गाणी पण ऐकायची आहेत. आता हा काही गाण्याचा कार्यक्रम नाहीये, हा पॉडकास्ट आहे. पण तरी सुद्धा माझी अशी इच्छा आहे की आम्ही जे काही म्हणजे सगळ्यांनी ऐकलेलं आहे तुमची गाणी, हो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज आपण बघूया की तुम्हाला पर्सनली आमच्या एपीएन पॉडकास्ट शोची जी फॅमिली आहे मोठी, करेक्ट. तर त्या फॅमिलीला मी इंट्रोड्यूस नाही, मी एक्सटेंडेड फॅमिली म्हणतो. हो. आणि तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीमध्ये दिलखुलास गप्पा मारा अशी माझी इच्छा आहे. तर आपण सुरू करूया नक्की. पॉडकास्टला. येस. यायला काही त्रास वगैरे? व्हेरी हंबल आणि पोलाइट. मला म्हणजे हे अनेक कलाकारांचं हे मत असेलच, पण मला असं वाटतं की आम्ही कलाकार जे काही आहोत ते फक्त जो श्रोतागण आहे, प्रेक्षक आहेत, त्यांच्यामुळे आहोत, त्यांच्या आशीर्वादांमुळे आहोत. त्यामुळे आणि मला बेसिकली अनेक लोकांबरोबर म्हणजे ओळखीचे असतील, अनोळखी असतील, आपण ज्यांना स्ट्रेंजर्स म्हणतो. हो. म्हणजे एखाद्या पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरायचं असेल तरी त्या माणसावर उगाच गप्पा मारायच्या, किंवा एखाद्या चहाच्या टपरीवर चहा घेत असू तर त्या चहावाल्याशी गप्पा मारायच्या. ओके. त्यामुळे मला इन जनरलच गप्पा मारायला फार आवडतात आणि असं हातात काहीतरी राखून ठेवून गप्पा मारणं मला जमत नाही. So ओके. मी तसाही दिलखुलास माणूस आहे आणि आय एम एन आउटगोईंग पर्सन. वा. फक्त एका काही प्रमाणात मी म्हणेन मी रिझर्व्ड पण आहे, पण त्या सर्कलमध्ये जर का तुमची एंट्री झाली मग तर मी हा, म्हणजे थोडंसं माझं पण नेचर असंच, म्हणजे इंट्रोवर्ट, पण एकदा ओळख झाली की आपण मग, आणि मी अनुभवले ते. सो नाईस. मी, पूजानी आणि आमच्या सगळ्या मंडळींनी. हो. तर माझा पहिला प्रश्न ओके. असा आहे की वेन डिड यू फर्स्ट रिअलाइज की येस, मला गाणं पूर्ण संगीतामध्ये पूर्ण झोकून द्यायचंय? म्हणजे तुम्हाला कधी जाणवलं की हो, संगीताचं माझं खरं क्षेत्र आहे? हो. बिकॉज मला माझ्या नॉलेज प्रमाणे यू आर अ बीकॉम स्टुडंट. करेक्ट. म्हणजे आम्ही कुठे चुकलो तर सांगा. मी बीकॉम स्टुडंट आहे आणि बरं झालं मी बीकॉमच्या पुढे जाऊन काही केलंच नाही, कारण मला